हो का, ह्या 5 प्रकारच्या मी निविष्ठा आपल्याला घरच्या घरी बनवलेल्या आहेत. अंकुश पाटील यांच्या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली. ॲमिनो ॲसिड आहे, बायोझाईम आहे, फुलविक ॲसिड आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि ह्युमिक ॲसिड आहे. आता ह्यातले मी प्रत्येक 1-1 लिटर बॉटल घेतल्या बघा इथं खाली. आणि आता मी हे फक्त ॲमिनो ॲसिड मी पात्र 5 लिटर घेतलेलं आहे. अहो, ॲमिनो ॲसिडचा कॅन आहे आणि हा माझा ऊस आहे. हो का, हा माझा ऊस आहे. उंची सर्वसाधारण 8-9, 8-9, 10, 11 कांड्यावर आहे बघा ऊस. हो का, सर्वसाधारण बघा खाली खाली ना बघू शकता तुम्ही असं टोटली. आता इथून माझी विहीर लांब आहे म्हणून मी आता ह्या बाटलीत भरून नेतो आहे. आणि ह्याला आता 4 स्ट्रोक म्हणजे 5 स्ट्रोक औषध तुम्ही म्हणू शकता. आता त्यात मी EM पण रावण आणि हे सगळी जैविक फर्टिलायझर आहेत बरं का. जैविक रासायनिक फर्टिलायझर यात एकही नाही. सगळे जे ॲसिड आहेत हे जैविक फर्टिलायझरमध्ये म्हणजे जे तुमच्या सेंद्रिय खतात मिळतात ती ॲसिड आहेत. आता मी ह्या बॉटल्या माझ्या गाडीवरनं मी घेऊन जाणार आहे आणि ते विहिरीच्या बॅरलमध्ये सोडतो आहे. तिथला आणखी व्हिडिओ तुम्हाला करतो. आता ह्या 5 स्ट्रोक औषध काय आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, अहो काय, हे ह्युमिक ॲसिड आहे, हे फुलविक ॲसिड आहे, हे ॲमिनो ॲसिड आहे, हे ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि हे अमिनो ॲसिड आहे. ही 5 प्रकारची ॲसिड आहे आणि त्याच्याबरोबर मी EM1 द्रावण, हे EM2 हे द्रावण मी सोडणार आहे. आता ही सर्व निविष्ठा मी ह्याचे व्हिडिओ 5 प्रकारचे व्हिडिओ मी ह्याच्यापूर्वी घरच्या घरी कशा निविष्ठा बनवायच्या, हे सर्व ॲसिड घरच्या घरी कशी बनवायचे ह्याचे मी व्हिडिओ सोडलेले आहेत. इंस्टा, फेसबुकला ह्याच्या मागच्या 2-4-5 दिवसापूर्वी सुटलेले व्हिडिओ यूट्यूबला सुटलेले, इंस्टाला सुटलेले, फेसबुकला सुटलेले. आता हे मी 5 स्ट्रोक औषध माझा ऊस आहे. आता तुम्हाला दाखवतो मी, माझी इथं विहीर आहे. मी तुम्हाला मगाशी शूटमध्ये दाखवलं विहीर, ऊस दाखवलं आहे. अहो काही माझी विहीर आहे इथं. आता मी इथूनच औषध मी सोडणार आहे. हे आता बघा, हे हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे मला. थोडंसं ॲमिनो ॲसिडमध्ये सोयाबीन चंकपासून बनलेलं आहे. त्यामुळे सोयाबीनचे काय बघा, हे पिवळं मधासारखं घट औषध आहे बघा. हे काही मधासारखं घट औषध आहे. पण हे मी गाळून काय घेतोय, सोया चंक्समधले जरा बारीक कण असतात कारण आपण हे घरी बनवलेलं आहे. हे गाळून घेतोय, त्यासाठी फडके टाकले आता बॅरलमध्ये. बघा, हे एकदम पिवळं आहे बघा. हे याचा कलर बघा एकदम मधासारखा घट आहे. हे गाळून घेतलं बघा औषध. आता ही सर्व ॲसिड एका प्रकारे मिक्स केली तर चालतात का? तर चालतात, कारण हे सगळे जैविक फर्टिलायझर आहेत. हे सर्व पिकासाठी चालतात, टोटली पिकासाठी चालतात. आपल्याला हे सर्वसाधारण ॲमिनो ॲसिड म्हणा, हे सर्वसाधारण बघा थोडंसं राहिलं शिल्लक, कारण आता हे दाखवतो मला मी. हे थोडंसं गाळ थोडासा शिल्लक राहतो कारण सोया चंक्समधले बघा कसं आहे, दाखवतो तुम्हाला मी. सोया चंक्समध्ये जरा थोडेसे कण असतात बारीक, त्यामुळे हे ठिबकला मला सोडायचं आहे. बघा, थोडे कण शिल्लक राहिलेले आहेत. औषध एकदम माझ्यासारखं घट आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो. आता हे सर्व औषधं फुटली नाही पाहिजे, बरोबर आहे. आता हे मी ह्युमिक ॲसिड ओततोय बघा. आपण बघा, ह्युमिक ॲसिड ओतलं मी, फुलविक ॲसिड ओततोय बघा. फुलविक झालं, अमिनो झालं, ह्युमिक झालं, आला कार्बन, हे आलं बायोझाईम, हे बायोझाईम पण ओतलंय मी. त्याच्यानंतर EM द्रावण ओततोय बघा. हे 5 प्रकारचे ॲसिड आणि EM द्रावण हे काय करते तुम्हाला मी सांगितलं, सर्व पिकांचा विकास करते, का विकास करते, सर्वांगीण विकास करते. मुळांचा, फळांचा, फुलाचा आकारमान, मुळांचा विकास, पांढऱ्या वाढ करणं, हे सर्व प्रकारचे ॲसिड आता मी तुमच्यासमोर सोडलेले आहेत. गाळण करून घेण्याचं कारण एकच आहे की ह्यात थोडीशी मी ठिबक सोडत असल्यामुळे त्यात घाण राहू नये म्हणून. कारण आपण ही घरी सर्व शेती संदर्भातल्या सर्व निविष्ठा याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितले 5 व्हिडिओ सोडलेले आहेत. आता ह्या शेती निविष्ठा मी सर्व प्रकारच्या घरी स्वतः बनवले आहेत आपण, आणि हे आता मी सोडतोय. काही थोडीशी राहड राहती ही ठिबकमध्ये खराब होणे किंवा ठिबक चेकअप होणे म्हणून हे केले. आता ही एवढ्या प्रकारची ॲसिड मिक्स केली ती, हे द्रावण फुटले का बघूया आपण, कारण आपण घरी बनले. काही कंपन्याचा दावा आहे की द्रावण फुटतं. अहो काय, हे द्रावण फुटलेलं नाही बघा. म्हणजे ते जसं इदाळल्यासारखं, हे कसं इदाळतं तशा प्रकारचं इदाळ नाही पाहिजे बघा. हे सगळे एवढे ॲसिड EM द्रावण सुद्धा मी त्यात मिक्स केले. ह्याच्याबरोबर आपण मायक्रोन्यूट्रन पण देऊ शकतो. असं काही नाही की तुम्ही बायोझाईममध्ये जे मार्केटमध्ये मिळतं त्याच्यामध्ये फुलविक, अमिनो, ह्युमिक 3 प्रकारची ॲसिड असतात बायोझाईममध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही 12 ॲसिड मिक्स करू शकता किंवा सूक्ष्मद्रव्य मिक्स करता, मायक्रोन्यूट्रन मिक्स करू शकता. त्या पद्धतीने हे अतिशय द्रावण, हे मी विहिरीच्या काठावर बॅरल ठेवलेलं आहे. तुम्हाला मी विहीर दावलीच. आता मी चालू करतोय बघा. हा कॉक मी पट्टी कॉक बसवलेला आहे. हे चालू केलं बघा द्रावण. आता हे डायरेक्ट मोटरीला मी बांगडी पाईप जोडलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बांगडी पाईप कशी जोडला बघा फुटबॉलला. अहो काही बघा, मोठीला आता हल्ली मोटर फुटबॉल, ही बांगडी पाईप खाली गेलेली आहे, मोठीच्या फुटबॉलला जोडलेलं आहे. आता डायरेक्ट मी माझं जे उसाचे क्षेत्र आहे त्या तिथपर्यंत जाणार बघा औषधी. आता मी 5 प्रकारचे तुम्हाला ॲसिड सोडलेले तुमच्या समोर सोडलेले आहेत, दाखवली. आता ॲमिनो ॲसिड काय करते हे कसं बनवायचं त्याच्यापूर्वी व्हिडिओ सोडलेला आहे. ॲमिनो ॲसिड कमांडची संख्या वाढवते, बॅक्टेरियांचं काउंट वाढवतो जमिनीतला, NPK कॉन्सर्ट याचा काउंट वाढवत असतो. फुलविक ॲसिड काय करते बघा. फुलविक ॲसिड फळांचा आकार मोठं करण्याचं, कांडी लांबवण्याचं हे काम करते, पानाचा रुंदपणा वाढवायचं काम करते फुलविक ॲसिड. आता EM द्रावण काय करते, EM द्रावण, EM सोल्युशन असं आहे की ते फळांच्या तंतूमधलं वहनाचं काम असे ते अतिशय चांगलं करते.
त्यानंतर चिमिक ॲसिड काय करते, पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ, सोटमुळाला जी तंतुमय मुळं सुटतात, सोटमुळापासून जी आधार मुळं म्हणतो आपण, सोटमुळं, पांढरे मुळं, उसाला 3 प्रकारची मुळं आहेत, ते पांढऱ्या मुळ्यांचं जाळं तयार करायचं काम ह्युमिक ॲसिड करते. त्याच्याबरोबर फुलविक झालं, ॲमिनो झालं, चिमिक झालं, त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक कार्बन काय करणार आहे, पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढवणार आहे, पाणी आपटे करण्याचं प्रमाण वाढवणार आहे पिकांच्यामध्ये. सर्व प्रकारची ही 5 प्रकारची ॲसिड मिळून ह्याला 5 स्ट्रोक औषध आपण नाव देतोय. म्हणजे हे नाव मी दिलेलं नाही, श्री अंकुश पाटील पलूस, अंकुश पाटील विज्ञान सन यांनी ह्या निविष्ठा कशा बनवायच्या ह्याची मला प्रशिक्षण त्यांच्या कार्यशाळेत मी घेतलेलं आहे. हे माझं डोकं नाही, सर्वे सर्वा हा बनवायचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी मला जे शिकवलं ते मी त्याप्रमाणे निविष्ठा बनवल्या, त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये शेतामध्ये आता वापरतोय. त्याचा मला अतिशय चांगला रिझल्ट आहे. तुम्हाला मी ते पिकाचा मगाशी उसाचा शॉट मी दाखवलेला आहे, 15 वर्षी माझी लागण आहे, तुम्हाला तो व्हिडिओमध्ये शॉट दाखवलेला आहे. आणि हे अंकुश पाटील यांचा अंकुश पाटील ॲग्री नावाचा एक यूट्यूबला चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्ही जाऊन त्यांना सबस्क्राईब करा. हे माझं तंत्रज्ञान नाही, हे सर्व अंकुश पाटील सर यांचं तंत्रज्ञान आहे.